नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या तातडीचे परिपत्रक संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे। दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे एक तातडीचे परिपत्रक जाहीर करण्यात आले। त्याचा विषय असा आहे की ऑनलाईन परीक्षाचे लॉग इन करताना अडचण निर्माण झाल्यावर विद्यार्थ्यांनी त्याच ठिकाणी उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरण्याबाबत। विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीतच आहे आपण 9 ऑक्टोबरपासून ऑनलाईन एक्झाम देत आहात आणि जे काही रूरल प्लेसमधील विद्यार्थी आहेत किंवा इतर ठिकाणी ज्यांना नेटवर्कचा इश्यू आहे अशा विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यात अडचण येत आहे। त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे असे परिपत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे। सर्व संबंधितांना कळविण्यात येते की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये ऑनलाईन परीक्षा देताना काही अडचणी उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी IT कोऑर्डिनेटरच्या व्हॉट्सअपवर माहिती पाठवावी असे सूचित करण्यात आले होते। आता यात सुधारणा करण्यात आली असून विद्यार्थ्याची माहिती त्वरित सादर व्हावी त्यासाठी संकेतस्थळावरच परीक्षेसाठी लॉग इन करताना अडचण आली तर तिथेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या गूगल फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती सादर करावी। ती सादर झाल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत समाविष्ट करून घेण्यात येईल। तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी सकाळी 9 ते 1 व दुपारी 2 ते 6 हा 4 तासांचा वेळ 2 तासांनी वाढवण्यात आला असून आता सुधारित वेळ सकाळी 9 ते 3 व दुपारी 2 ते 8 असा राहील। ऑनलाईन परीक्षेच्या बहुतेक तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून परीक्षा द्यावी ही विनंती। तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आता तुम्हाला लॉग इन फेल्ड हा इश्यू फेस करावा लागत असेल तर संकेतस्थळावरच आपल्याला एक गूगल फॉर्म उपलब्ध होईल। हा गूगल फॉर्म आपण केअरफुली फिलअप करावा, त्यामधील माहिती व्यवस्थित आपण सबमिट करावी जेणेकरून विद्यापीठाला लगेच आपल्याला येणाऱ्या अडचणीबाबतची माहिती भेटेल व तसेच जो ऑनलाईन परीक्षेचा कालावधी होता 9 ते 1 व दुपारचा 2 ते 6 हा 4 तासांचा कालावधी आता आणखीन 2 तासांनी वाढवण्यात आला आहे व सुधारित वेळ जी आहे ही 9 ते 3 सकाळच्या सत्रातील आहे व दुपारच्या सत्रातील दुपारी 2 ते 8 अशी राहील। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची होती। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती उपलब्ध होईल। हा व्हिडिओ आवडला असेल व परीक्षा संदर्भातील आणखीन इतर महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।